अथ दुर्गा सप्तशती अध्याय 8 प्रारंभ। ओम श्रीं नमः। ओम ऐं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः। अनिमादि अष्टसिद्धि जिसी प्राता प्राप्त होती, पाषाण कोश शोभे हाती, त्या भवानी ते नमितसे। जिया रक्तवर्ण शोभत, नेत्री करुणा लहरत, ऐसी भवानी दुर्गा ध्यात, राहावे सदा सर्वदा। ऋषी म्हणती नृपासी, चंडमुंड राक्षसांसी, मारिता कोप शुभांसी, कापे थरथरा तो देखा। संपूर्ण दैत्य सेने प्रत, शुंभ तेव्हा आज्ञापित, म्हणे प्रस्थान त्वरित, करा तुम्ही युद्धासी। 86 उदायुध सेनापती, 84 कंबू सेनापती, 50 कुलवीर्यपती, शतधौम्र कुळाचे ते, आणखी या व्यतिरिक्त द्रौहर्द मौर्य कालकेय, प्रस्थापन करती देख, युद्धालागी ते धवा। त्या सेने ते देखोण, चंडिका प्रत्यचा ओढोण, तनत्कार करी भीषण, भेदे गगना तो देखा। सिंहदेही वाहन, गर्जना करी भीषण, कालीही मुख पसरोण, खाऊ पाहे दैत्यांसी। ते समय आणखी एक, वर्ते तेथे अद्भुत, देह देहामधुनी निघत, शक्ती त्यांच्या बाहेरी। विष्णू शिव कार्तिकेय, ब्रह्मा इंद्र नारासिंह, सर्व देवांमधून शक्ती आल्या बाहेरी। ज्या देवाचे जैसे रूप, त्याही तैसाची दिसत, परिस्त्री रूपे असत, जाणा त्यांची सर्वही। हंसयुक्त विमानात, माला कमंडलू शोभत, ब्रह्मा शक्ती उपस्थित, ब्रह्माने म्हणती ते येला। हाती त्रिशूळ वृषभारूढ, महानाग कर कंकण, माहेश्वरी तिथे म्हणत, महादेवाची शक्ती ते। कौमारी शक्ती अद्भुत, मयूरवाहन तिचे शोभत, कार्तिकेय शक्ती असत, युद्धालागी पातली। विष्णू शक्ती वैष्णवी, गरुडावरी बैसोनी, शंखचक्र गदा पाणी, आली युद्ध करावया। वाराही शक्ती वराहाची, नारशक्ती सिंहाची, झाली तेथे उपस्थिती, दैत्य निर्दालन करावया। हाती घेऊनी वज्र, इंद्राणी इंद्र शक्ती येत, ऐरतावरी बैसत, युद्धालागी येतसे। महादेव म्हणे देवी प्रत, असुर संहार करी त्वरित, माजले असती बहुत, यांसी शीघ्र मारी तू। तव दुर्गा देहामधून, परम उग्र शक्ती प्रकटोन, अट्टाहास करोण, दावी देवा दैत्यासी। ती शक्ती प्रचंड, म्हणून चंडिका नाम, ती महादेवासी वचन, बोलती झाली ते धवा। चंडिका म्हणे महादेवासी, आपण जावे दैत्यापासी, सांगावे तेथे सर्वांसी, निरोप माझा धारा। हे दैत्यानो तुम्ही क्रूर, देवा मानवा छळले फार, पाताळ लोका सत्वर, पळून जावे तुम्ही हो। जरी वाट युद्ध करावे, तरी मी येथे आहे, क्षणात मारुनी खाती, ऐशा माझ्या शक्तिया। शिवासी केले दूत, शिवदूते नामे प्रख्यात, तेव्हापासून होत, देवी पहा इतिहासी। शिववचन ऐकोणी, दैत्य क्रोधे भरले मणी, देवीवरी चालूनी, सैन्यासहित जाती ते। दैत्य सैन्य देवीवरी जात, विविध अस्त्रे सोडत, देवी एका क्षणार्धात, मोडून टाकी अस्त्राते। काली मुख पसरोण, त्रिशूळ हाती घेऊन, दैत्यात ते मारी दारुण, अपार वेग तिचा जे। ब्रह्माने कमंडलू जल, सिंचन करी युद्धस्थळ, दैत्यांते करी हतबल, शौर्य सारे जातसे। माहेश्वरी मारी त्रिशूलाने, वैष्णवी मारी चक्राने, कौमारी संहारी शक्तीने, ऐसा संहार मांडिला। इंद्राने वज्रप्रहाराने, वाराही दिव्य शक्तीने, नारसिंही मारी नखाने, ऐसा संहार मांडिला। मध्येची देवी वाहन, सिंह करी दैत्य कंदन, चंडिका प्रचंड गर्जोण, संहारी पहा दैत्यासी। ऐसा प्रचंड संहार झाला पहा तेथवर, पळावयासी मग असुर, संधी शोधू लागले। परी देवी शक्ती पाहत,
तात्काळ त्या ते पकडत यमसदनासी धाडित पळवणे ती कोणते ऐसे चालले कंदन भयभीत असुर दारुण पळावयासी स्थान कोठे पाहता दिसेना ऐसे युद्ध भयंकर चालले असे तेथवर रक्तबीज महासुर चालूनी पहा येतसे त्याच्या रक्ताचा थेंब पडता भूमीवरी देख दुसरा दैत्य प्रकटत ऐसे सामर्थ्य तयाचे प्रत्येक थेंबागणिक दैत्य ते निर्माण होत पराक्रमी बलशाली असत रक्तबीजा समतेही ऐसा तो महासुर देवी सैन्यात हाहाकार उडवणी देतसे थोर काय करावे कळेना इंद्राणीने वज्रप्रहार वैष्णवीने चक्रप्रहार करिता वाहे रुधिर देहातून त्या दैत्याच्या परिथेंबागणिक निर्माण होती दैत्य सहस्रावधी निर्माण होत ऐसे दैत्य तेथवरी कौमारी शक्तीने प्रहार वाराही खडगाने मार माहेश्वरी त्रिशूळ वार करीतसे रक्तबीजावरी तोही मातृकावरी प्रहार करी देखा दुर्धर देवता संकटी थोर पडल्या पहा ते धवा पाहुनी देवता उदास चंडिका म्हणे कालीस पसरोनिया मुखास रक्त ते तू प्राशावे ऐसे जव तू करीत दैत्य मरेल निश्चित ऐकोनी देवीची मात काली प्राशी रक्ताते काली प्राशी दैत्य रक्त तेने तो क्षीण होत शस्त्रप्रहार त्यावरी करीत सर्व देवता मिळवनिया रक्तबीज असा मारिला देवा बहु आनंद झाला पुष्पवर्षाव त्यावेळा करिता पहा देवीवरी रक्तपानाने उन्मत्त मातृगणरणी नृत्य करीत हर्ष साजरा करीत महाविजय हा म्हणूनिया रक्तबीजा ते मारिले देवा ते आनंदविले नवल ऐसे केले पहा दुर्गा देवीने देवी सप्तशती ग्रंथ सावर्णिक मन्वंतरात मार्कंडेय सांगत 8वा अध्याय ऐसा हा स्वस्त्री दुर्गा सप्तशती अध्याय 8वा समाप्त।